वासुदेव आला, सकाळच्या पारी वासुदेव आला. ते गाणं लावायचं ना आपण. नाही, सगळे आपलं आपण घेऊया. अरे कसलं भारी गाणं आहे, उड्या मारला असा येतो, आवाज किती मस्त होते ते. कशाच थिंग सांगू? ड्रामाचा युट्यूबला नको टाकू, आपले ड्रामा फार सिक्रेटली चालू आहे, सगळं कुणालाही माहित नाही. पोस्ट तर सगळं नंतरच होणार आहे ना. हा, पोस्ट नंतर ना. काय 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 करतो नेक्स्ट टाइम शूटला? बोल बोल. आमचा ड्रामा वारकरी संप्रदायावर बेस्ट राहणार आहे. आम्ही वारीची तयारी कशी करतात त्याच्यावरती ड्रामा करतो. बेस्ट लक्ष द्या. वासुदेव आला हो, वासुदेव आला. जागा हो माणसा, संधी ही अमोल, तुझ्या जीविकाला लाथा कर मोल. दान पावलं वासुदेवाला, दान पावलं, दान पावलं, दान पावलं वासुदेवाला, दान पावलं. कोण गयो? आणि त्यांनी अशी का टोपी घातली होती? टोपी आहे ना, ते त्यांच्या भक्तीचं प्रतीक आहे आणि त्यातली मोठी संतांची आपल्या श्रीकृष्णाचं प्रतीक आहे. आजे, कोण गयो विठ्ठल? अगं विठ्ठल म्हणजेच पांडुरंग. पांडुरंग म्हणजे जो इटेवर असा उभा असतो, बरोबर? पण आजी तो असा का ग उभा? अगं त्याची लय मोठी कहाणी आहे, बस मी सांगते तुला. पुंडलिक नावाचा विठ्ठलाचा लय मोठा भक्त होता बघ. एकदा विठ्ठल सुद्धा पुंडलिकाला भेटायला त्याच्या घरी आला. पुंडलिक आपल्या आई वडिलाची सेवा करण्यात लय मग्न होता. तर पुंडलिकानं विठ्ठलाला विटेवर उभं केलं बघ. आणि विठ्ठल सुद्धा आपल्या भक्ताची वाट बघत विटेवरच उभा आहे. म्हणूनच पांडुरंगाला विठ्ठल म्हणतात बघ. बाळ आता काय कळालं तुला? आजी मला काय बी कळालं नाही, तूच सांग. अगं बाई, ह्याच्यातनं आपल्याला हे समजते, आपल्या आई वडिलाचा कधीच आपल्याला विसर पडून दिला नाही पाहिजे. त्यांची सेवा कायम करत राहा बघ. आजी तू हे काय करतेस? आता एकच आल्या ना जवळ, वाट्या मळायला नको तोय, देवाला दिवा लावायला नको तोय, म्हणून वाट्या मळत्या. तर चल मला बी मदत करू लाग. सकाळी उठून सडा रांगोळी घालू दाट, माझ्या दारा वाटे राजा विठ्ठलाची वाट. सकाळी उठून गर्दी कशाची गदारी, आषाढ महिना विठ्ठलाची आली वारी. पंढरीची वाट वाट कोणी ओली केली, विठ्ठलाची राणी केस वाळवत गेली. सकाळी उठून कडी उघाडू का कोंडा, दारी वृंदावन विठ्ठल रुक्मिणीचा जोडा. सकाळी उठून नित्य दर्शन योगेश्वरा, विठ्ठल दर्शनाने कामे होती भराभरा. सावळा विठ्ठल उभा आहे विटेवरी, राहिनी रुक्मिणी दोघ बसल्या शेजारी. हातामध्ये टाळ खांद्यावर वीणा घेती, विठ्ठल सांगे गोष्टी रुक्मिणी आशीर्वाद देती. विठ्ठल विठ्ठल हाक मारते केव्हाची, मागे फिरून पाहू उभा आहे
अरे काय करताय हो तुम्ही? अगं चिऊ मृदुंग नीट करतोय. आणि आबा काय करताय? बाबा तुम्ही मृदुंग का नीट करताय? अगं आता पंढरपूरला जायचं म्हणल्यावर लय लांब जायचंय का नाही. मग आता वारीत जाताना मनोरंजन न गवय सगळ्या लोकांनीचं वारकऱ्यासनीचं. मग जाता जाता या मृदुंगावर लय भारी भारी भजनं वाजवायची ती बघ संतांनी लिहिलेली. भजनं? कोणी कोणी लिहिली हो ही भजनं? अगं आपल्या महाराष्ट्रात लय मोठं मोठं संत होऊन गेलं बघ. ऐक नीट हा काय सांगतो ते आता. जसं की संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा, संत गोरा कुंभार, संत सेना नावी, संत कुबेर, कबीर, संत मीराबाई, संत जनाबाई आणि जेवढी नावं घ्यायची ना का तेवढी कमीच आहे ती बघ ह्या संतांची. इतकं संत आहेत. म्हणूनच तर आपल्या महाराष्ट्राला संतांची भूमी बी म्हणते ती की. आणि ह्या संतांनी त्यांच्या काव्यातनं काय सांगितलं माहिती आहे का तुला? संतांचं एक मत आहे, ज्याला आरोग्य पाहिजे का नाही त्यानं नेहमी व्यायाम करावा, ज्याला ज्ञान पाहिजे का नाही त्यानं अभ्यास सोडू नये, आणि ज्याला पैसा पाहिजे का नाही त्यानं व्यवसाय धंद्यात कमी असू अगर मोठा असू कधीच लाजून बघ करताना. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्याला समाधान पाहिजे की नाही आयुष्यात त्यानं परमार्थ कधी सोडून बघ. आणि सगळ्या वेगवेगळ्या प्रदेशातलं, वेगवेगळ्या जातीचं, वेगवेगळ्या धर्माचं असून सुद्धा एकजुटीने राहते. तर आपण सुद्धा असंच राहिलं पाहिजे. धर्मभेद काय बी कामाचं नाही बघ. विठ्ठल विठ्ठल नामातच समजा आयुष्य घालवलं पाहिजे बघ. पण आबा, त्या झेंड्याचं तुम्ही वारीत करणार काय? याचं महत्त्व काय हो? हा झेंडा आपल्याला मार्ग दाखवतो. हा झेंडा असं उंच करून पंढरीनाथाच्या पंढरपुराला मार्ग दाखवतो. हा झेंडा त्यागाचा व तपस्याचा प्रतीक आहे. आपल्या वारकरी संप्रदायात जनसेवा ही ईश्वर सेवेपेक्षा श्रेष्ठ असते. तू गाजवायची नाही ती वय वारी. तुम्ही कुठे निघालाय सा? अहो आमचं बी काम आहे. धीर धरा जरा आलावच. शिव आता चला. तुम्ही नीट केलाय बघ. काय मुख बरं करपणा आलावच. आम्ही वारीला घेऊन जायचंय. चला. अक्का, ए अक्का, तू बी ये गं. आले, आले, मला बी लई भूक लागली. काकू जेवण लय भारी खाते. काकू किती पातळ भाकऱ्या गं? किती कडक व्हायला त्या? वारीला जाताना आपल्याला खायला नगं नाही काय कडक भाकऱ्या लगेच होते त्या म्हणून कडक करायच्या. एकदम कडक झाले. अगं रमेश, थंड खावं की पटापटा. होय झालं काय घ्या बांधून. आई, ज्ञान याचं खायला नको बघ. काय उलटला का नाही समजायचं?
न उगा कंबरड मोडून घेशीला. उतरल्या पाठी दिसायला गावाची, नाव दिसणार नाही, पाठी हाय कवाची. आलास का र बाबा, थांब दारातच तिथं, सून पहिल्यांदा आली या, नको मोडायला रित. मिने नाव घे ग तू, झालं माझं ओळून, कशी लाजतीये बघा, केलं गालला लावून. आणि तू र आलया न्हावून गे र विठ्ठला, आलय आधान पाण्याला, न्हावून गे र विठ्ठला, आलय आधान पाण्याला. नव धोतर त्याच्या बाजूला टाकले तिथंच वळणीला. आणि तू ग रुक्मिणी चल माझ्यावर, उद्या एखादच आहे, लय काम आहे, लाग पळायला वाटी. आणि तू र यंदा चुकल्या माझी वारी, झाली तुझी दगदग, बसून घे जरा आणि खाऊन घे थोडं, मी आले शेतातून. अरे धाव र विठ्ठला, हे सरपान लई चढ, उतरू लाग जरा, केलं वया नावगड. आणि कसा आहेस र बाबा, बरं आहेस नव, कशी आहे तुझी पंढरी, बस जरा माझ्यापाशी आता, हाय 28 युगे उभा. रातीचा पार झालाय, ठेव मांडीवर डोकं माझ्या, रातीचा पार झालाय, ठेव मांडीवर डोकं माझ्या. तू होतास ना र तिथं, जेव्हा गेला माझा लेक. काळा सावळा होता रे, लय शांत त्याचा स्वभाव, काळा सावळा होता रे, शांत त्याचा स्वभाव, होतं पांडुरंग त्याचं नाव. जिंदगी समधी त्याची शेतातच गेली, आणि मेल्यावर माती पण शेतातच गेली बघ. काय बडबडतीये उभं येड्यावानी, आणि बोलत होती कोणाला, इथं कोणी बी नाही. आणि त्या आरतीचं ताट कोणाचं, तुझा इथं आला की काय. चला